अंबाजोगाई शहरातील प्रसिद्ध अशा समुपदेशक डॉक्टर मयुरी श्रीनिवास धायगुडे यांनी स्वतः मातृत्वाच्या कळा अनुभवल्यानंतर आणि तो अनुभव इतर समकालीन पालकांना समजता यावा आणि त्यातून त्यांचा पुढचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी सार्थ पालकत्व हे पुस्तक उदयास आलं आहे। या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शुक्रवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत स्वर्गीय विलासराव देशमुख सभागृह नगर परिषद अंबाजोगाई या ठिकाणी पार पडला। यावेळी डॉक्टर शुभदा लोहिया यांनी या पुस्तकाचं कौतुक करून नैतिक मूल्यांची जोपासना हेच खरं पालकत्व असल्याचं मत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार तथा विश्लेषक अमर हबीब हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून अंबाजोगाई येथील प्रसिद्ध अशा शल्यचिकित्सक व वैद्यकीय समुपदेशक डॉक्टर शुभदाताई लोहिया व स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयाच्या प्राध्यापक डॉक्टर शैलजा बरुरे या होत्या। प्रमुख उपस्थितीमध्ये स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉक्टर सिद्धेश्वर बिराजदार, ज्येष्ठ नागरिक संघाच्या माजी अध्यक्षा सौ कमलताई बरुरे, ज्येष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार, मसाप अंबाजोगाई शाखेचे उपाध्यक्ष डॉक्टर राहुल धाकडे, अनुराग पुस्तकालयाचे संचालक अभिजित दादा जोंधळे, दीनदयाळ बँकेचे चेअरमन ॲडव्होकेट मकरंद पथकी, अंकुर सेवाभावी संस्थेच्या अनिता कांबळे, सेवानिवृत्त शिक्षिका सौ दीपा दिलीप स्वामी, आंतरभारतीचे अध्यक्ष दत्तात्रय वालेकर यांची प्रमुख उपस्थिती होती। मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं। त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन पार पडलं। सार्थ पालकत्व हे पुस्तक म्हणजे प्रचलित परिस्थितीला अनुसरून केलेलं कथन आणि त्यातून नव्या पिढीला दिला जाणारा संदेश व मार्गदर्शक म्हणून पुढे आला आहे। या प्रसंगी प्रमुख अतिथी डॉक्टर शुभदाताई लोहिया म्हणाल्या की डॉक्टर मयुरी धायगुडे यांना ही संकल्पना सुचणं म्हणजे त्यांच्यातील खरं पालकत्व जाग होणं होय। मयुरीनं जे मातृत्वाच्या काळात अनुभवलं तेच पुस्तकाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। मयुरी हिनं उत्तम पालकत्व साकारलं आहे। या पुस्तकात मुलांचा व आईबाबांचा संवाद रेखाटण्यात आला आहे। तर प्राध्यापक डॉक्टर शैलजा बरुरे म्हणाल्या की डॉक्टर मयुरी धायगुडे यांनी हे पुस्तक प्रकाशित करून वेगळा पायंडा पाडला आहे। मातृत्वाच्या काळामध्ये अनेक तरुणी या घाबरलेल्या आणि दडपणाखाली असतात। त्या घाबरलेल्या तरुणींना बाहेर काढण्याचं काम हे पुस्तक करणार आहे। हे पुस्तक सीमित राहू नये, त्याची कक्षा रुंदावली पाहिजे। अवतीभवतीच्या होणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमाच्या निमित्तानं पालकांना भेट म्हणून हे पुस्तक द्यायला हवं। जगाकडे आईच्या दृष्टीनं पाहिलं पाहिजे किंवा लहान मुलांसारखं पाहिलं पाहिजे, परंतु आपण मुलांना जखडून टाकत आहोत। त्याचे जे वय खेळण्या बागडण्याचे आणि मस्तीचे आहे त्या वयात त्याच्यावर आपण आपले म्हणणे लादत असतो। खऱ्या अर्थानं आपण त्याचे माणूसपण हिरावून घेत असतो। डॉक्टर मयुरी धायगुडे यांनी हे पुस्तक भावनिक जाणीवेतून लिहिलं आहे। तर कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार अमर हबीब म्हणाले की हे पुस्तक सध्याच्या काळातील तरुणाला भानावर आणणारं पुस्तक आहे। या मातीतून हे पुस्तक उगवलं ही अभिमानास्पद बाब आहे। आजच्या काळात हे पुस्तक आलं आणि ही समाजाची गरज होती। लेकरांना सांभाळणं व संगोपन करणं हे दोन्ही वेगळं आहे। पूर्वीच्या काळी संस्कार वगैरे असं काही नव्हतं। सर्व काही इतरांकडे बघून सजग व्हायचे आणि केव्हा मोठे झाले हे कळतही नव्हतं। समाजाचा सुद्धा तेवढाच अधिकार त्या मुलांवर होता। या कार्यक्रमाचं प्रास्ताविक पुस्तकाच्या लेखिका डॉक्टर मयुरी धायगुडे यांनी केलं। यावेळी त्यांनी यामागची भूमिका स्पष्ट केली। डॉक्टर मयुरी धायगुडे म्हणाल्या की आपण पारंपरिक पालकत्वाच्या जाळ्यात अडकलो आहोत। या जाळ्यातून बाहेर येणं महत्वाचं आहे। पालकाचा वटवृक्ष उभा करण्याचा आपण संकल्प केला असून तो आता कुठं यशाच्या दिशेनं सुरू झाला आहे। पालक हे स्वतःचे विचार मुलांवर लादतात, त्यामुळं भ्रमनिराशा पाहायला मिळते। मुलांना बहरू देणं महत्वाचं आहे। आपण स्वतःमधील बदल स्वीकारतो पण मुलांमधील बदल स्वीकारत नाही, ही शोकांतिका आहे। पालक हा मुलांना साथ देणारा व त्यांच्या आवडी निवडीला प्राधान्यक्रम देणारा असावा लागतो। अनेक वेळा आपण कार्यशाळा आयोजित केल्या। या कार्यशाळेसाठी असंख्य पालक उपस्थित राहिले। त्यांना या पालकत्वाची माहिती व ज्ञान मिळालं।
परंतु जे कार्यशाळेला उपस्थित राहू शकत नाहीत अशांसाठी हे पुस्तक प्रकाशित करण्याचा संकल्प केला आणि अनेकांच्या सहकार्यानं हे पुस्तक परिपूर्ण झालं. येणाऱ्या काळात अनेक विषय मांडण्याचा प्रयत्न असणार आहे. या पुस्तकासाठी अनेकांनी मेहनत व परिश्रम घेतले आहेत आणि ज्यांच्यामुळे या पुस्तकाची प्रेरणा मिळाली ते माझे पती श्रीनिवास धायगुडे यांचे आपण ऋणी असल्याचे मयुरी धायगुडे यांनी सांगितलं. प्रारंभी समुपदेशन केंद्राची विद्यार्थिनी कुमारी वैष्णवी आरसुळे हिनं भावना व्यक्त करत कृतज्ञता व्यक्त केली. मान्यवरांचं स्वागत भारतराव धायगुडे, डॉक्टर मयुरी धायगुडे, श्रीनिवास धायगुडे, सौ देवशालाताई धायगुडे यांनी केलं. तर कार्यक्रमाचं सूत्रसंचलन व आभार सागर कुलकर्णी यांनी मानले. या कार्यक्रमासाठी डॉक्टर मयुरी धायगुडे यांचे परभणी येथील शाळेतील शिक्षक आवर्जून उपस्थित होते. तसंच या कार्यक्रमासाठी अंबाजोगाई शहरातील अनेक पालक, पत्रकार, मान्यवर नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. वार्ता YouTube न्यूज करिता परमेश्वर गित्तेसह संभाजी मस्के, अंबाजोगाई, जिल्हा बीड.